तर मी निघाले आहे 3 दिवसांच्या दीव आणि गुजरात ट्रिपवर। या 3 दिवसात आपण कोणते ठिकाण एक्सप्लोअर करणार आहोत हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। दीवला जाताना फ्लाईटमधून दिसणारा हा व्ह्यू खरंच खूप सुंदर होता। खाली दिसणारा समुद्र, छोटे छोटे लँड पॅचेस आणि क्लाउड्समधून जाण्याचा एक्सपिरियन्स खूपच अमेझिंग होता। जसजसं आपण दीव जवळ येत जातो तसतसं कोस्टल व्ह्यू अजूनच सुंदर दिसायला लागतो। दीव हे एक छोटंसं कोस्टल टाउन आहे जे त्याच्या शांत बीचेस आणि पोर्तुगीज हेरिटेजसाठी प्रसिद्ध आहे। आता वाजले आहेत 4 आणि आम्ही 12 वाजता निघालो होतो। प्रचंड भूक लागली होती पण जवळपास काही खाण्यासाठी नव्हतं। सो दीव एअरपोर्टला पोहोचल्यावर आम्ही गाडीची वाट पाहत होतो। गाडी आल्यावर थेट आम्ही नागाव बीचवर गेलो। तिथे समुद्र पाहत मस्त पावभाजी एन्जॉय केली। खूप दमलो होतो सो बीचवर जाऊन थोडेसे फोटो वगैरे काढले, थोडंसं वॉक केलं आणि त्यानंतर डायरेक्ट गेस्ट हाऊसवर गेलो। थोडा वेळ आराम करून मग निघालो ऑफिस व्हिजिटसाठी। ऑफिस व्हिजिटनंतर गंगेश्वर मंदिर। गंगेश्वर मंदिर हे अत्यंत प्राचीन आणि वैशिष्ट्यपूर्ण शिवमंदिर आहे। हे मंदिर दीवपासून साधारण 3 किलोमीटर अंतरावर फुडम गावातील समुद्रकिनाऱ्यावर आहे। या मंदिराचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे समुद्रकिनाऱ्यावरील खडकांमध्ये कोरलेली 5 शिवलिंग वेगवेगळ्या आकाराची आहेत। पौराणिक कथांनुसार ही 5 शिवलिंग पांडवांनी त्यांच्या अज्ञातवासादरम्यान स्थापन केली होती। असे मानले जाते की प्रत्येक पांडवाने आपल्या स्वतःच्या आकाराचे शिवलिंग स्थापन केले होते, ज्यामध्ये भीमाचे शिवलिंग सर्वात मोठे आहे। त्यानंतर डिनर करून डिरेक्ट आलो गेस्ट हाऊसवर। प्रचंड धावपळ झाली आणि दमलो होतो। उद्याचा दिवसही आपण दीवमध्ये असणार आहोत, तर उद्या कुठे जाणार आहोत, कोणती ठिकाणं पाहणार आहोत हे पाहण्यासाठी नेक्स्ट व्लॉग नक्की पहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।